महाराष्ट्राचा निकाल आज सकाळपासून जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व घडामोडी चालू आहेत आणि त्यातच आज आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये असं काही पाहायला मिळालेलं आहे जे की कधी कोणी पाहिलेही नाही आणि कोणाला विश्वासही बसणार नाही. अशा गोष्टी ह्या आजच्या निवडणूक प्रक्रियेच्या निकालानंतर आपल्या सर्वांना जाणवायला लागलेल्या आहेत. त्यामध्येच आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एक प्रस्थापित नेते जे की 5-7 टर्म आमदार राहिलेले आणि पक्षामध्ये त्यांचं वर्चस्व असणारे असे काही उमेदवार जे की पडलेले आहेत त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर नमस्कार, मी व्यंकटेश आणि तुम्ही पाहता विषय खतरनाक. तर सर्वप्रथम नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब थोरात, जे की संगमनेरचे 8 टर्म ते आमदार राहिलेले होते आणि ह्यावेळेस त्यांची 9वी टर्म होती आणि त्यांचा असा धक्कादायक असा त्यांचा पराभव हा संगमनेर येथे झालेला आहे. आणि त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे बच्चूभाऊ कडू, जे प्रहार संघटनेचे 2 टर्म अचलपूर मधून आमदार राहिलेले आहेत. त्यांचा विजय हा निश्चित मानला जात होता, पण आजच्या निकालामध्ये त्यांचा देखील 15,000च्या फरकानं त्यांचा देखील पराभव झालेला आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक काँग्रेसचे प्रस्थापित नेते माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराजजी चव्हाण हे देखील कराड दक्षिण मधून पराभूत झालेले आहेत. आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख, जे की एक्झिट पोल मध्ये ते म्हणजे विनिंग मोमेंट असे दाखवत असणारे धीरज भैया देशमुख हे देखील लातूर ग्रामीण मधून 8,000च्या फरकाने पराभूत झालेले आहेत. आणि त्यामध्ये आपण आताच माग 5-6 दिवसाखाली जे विनोद तावडेंचा पैसा काढ झालेला होता त्यामध्ये आपण ज्यांना पाहिले होते हितेंद्र ठाकूर ते देखील आज पराभूत झालेले आहेत. आणि त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर देखील नाला सोपारा या मतदारसंघातून पराभूत झालेले आहेत. आणि त्यामध्ये आणखीन आपण पाहिलं गेलं तर भरपूर निकाल चालू आहेत आणि भरपूर प्रस्थापित नेते हे पराभवाच्या छायेत आहेत आणि पराभव झालेले सुद्धा काही नेते आहेत. तर आपण आणखीन त्यांचे व्हिडिओ आणि अशाच नवीन अपडेटसाठी